साईनगर शिर्डीमध्ये राज्यस्तरीय उशू पंच व जजेस प्रशिक्षण शिबिर संपन्न। महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यातील 146 प्रशिक्षक व पंचांची नोंदणी। ऑल महाराष्ट्र उशू असोसिएशनच्या मान्यतेने तसेच अहमदनगर जिल्हा ॲमेच्युअर उशू असोसिएशनच्या आयोजनाखाली शिर्डी येथील साई पालखी निवारा निमगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उशू जजेस रेफरी प्रशिक्षक प्रशिक्षण व सर्टिफिकेशन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। शिबिराच्या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनावणे, डॉक्टर झिया शेख उपस्थित होते। दिनांक 12 ते 15 जून 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधून 146 रेफरी, जजेस व प्रशिक्षकांनी नोंदणी केली। 4 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात उशू खेळातील अद्ययावत नियमावली, पंचगिरीचे तंत्र, स्पर्धा व्यवस्थापन, गुणांक पद्धती, खेळाडूंचे मूल्यमापन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन नियमांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या प्रशिक्षणामुळे राज्यात अधिक सक्षम, प्रशिक्षित व गुणवत्तापूर्ण पंच आणि प्रशिक्षक घडविण्यास मोठी मदत होणार आहे। शिबिरामध्ये सकाळी व सायंकाळी प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। सहभागी प्रशिक्षकांना ताऊलो व सांडा प्रकारातील तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले। विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रशिक्षणादरम्यान शिस्तबद्ध सराव, तांत्रिक चर्चा, प्रत्यक्ष मूल्यांकन प्रक्रिया तसेच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। सर्व सहभागांचे मूल्यमापन आधुनिक पद्धतीने करण्यात आले। या प्रशिक्षण शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय पंच, SGFI व NI प्रशिक्षक लक्ष्मण उदमले, दिनेश माळी, अविनाश पाटील आणि दीपक भिसेन हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते। त्यांच्यासह पांडुरंग अंभोरे, आनंद भुसारे, विजयकुमार खंदार, महेश इंदापुरे, सुरेश चौधरी, अनिल खराडे, दत्तात्रय पाटील, उत्तम उगाडे आणि विवेक मेश्राम यांनी अधिकारी व समन्वयक म्हणून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। राज्यात उशू खेळाडूंचा दर्जा उंचविण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण पंच व प्रशिक्षक तयार करण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिरे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयोजकांनी सांगितले। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी। जे खेळाडू आहे यांचं मी स्वागत करतोय। कार्यक्रमाचे आयोजक जे जिल्ह्यातून यांचे प्रशिक्षक आलेले, कोच आलेले, त्यांचे मी आभार मानतो की आपण एवढी खूप मेहनत घेतलेली या मुलांसाठी आणि हा कार्यक्रम घडून आणलेला आहे। मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण की माझी 1 तासापूर्वी सगळ्यांची ओळख झालेली आहे। तर कार्यक्रम खूप छान झाले। आमचे पत्रकार बी बसलेले इथं। खेळामध्ये मला खूप आवड आहे। मी आत्तापर्यंत मिस्टर इंडिया कार्यक्रम घेतलेला आहे बॉडी बिल्डिंगचा, त्याच्यात महिला बी होते, जेंट्स बी होते। 3 वर्ष हा कार्यक्रम घेत आहे रेग्युलर। त्या कार्यक्रमात कमी 450-500 खेळाडू राहत्या, 29 राज्यातून येतात। तसंच इथे मी भरपूर महाराष्ट्रातून आलेले आहे। सर आता मी विनंती करेन, इथून पुढे कोणता कार्यक्रम असले या परिसरात तर माझ्या संपर्कात राहावा। माझ्याकडून जी योग्य ती मदत मी करता येईल तेवढी करा आपल्याला। कार्यक्रमाला मला बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। साईबाबांचे आशीर्वाद सगळ्यांसोबत असेच राहावा एवढी विनंती करतो। शहरामध्ये साईबाबांच्या प्रेत आपण इथे उपस्थित झालो आहोत। 2 दिवसापासून म्हणजे 12, 13, 14 आजचा 3रा दिवस आपण राज्यस्तरीय पंच परीक्षा या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा यासाठी माझ्याकडे मी त्यांनी उशू या खेळाचे कोणतेही कार्यक्रम आपल्या इथे शिर्डी या शहरात लागले जे काही या खेळाडूसाठी मदत लागेल, कारण की आमच्या खेळाडूला एक हाक म्हणजे त्यांना प्रोत्साहन असतं। कधी एखादा राज्यातनं जो मुलगा राष्ट्रीय स्तरावर जातो, कठीण परिस्थिती असतं प्रत्येक हे जे खेळ आपण जे खेळतो ट्रेडिशनल, एक सामान्य घरातला व्यक्ती या खेळामध्ये असतो आणि काही त्याच्यामध्ये पैशाच्या अभावाने तो राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकत नाही। याच अनुषंगाने हे सगळे प्रशिक्षक आम्ही इथे जमलो की त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि त्या अशा अध्यक्षस्थानी आमच्या आलेले आजचे सोनवणे साहेब यांनी आपल्यासाठी न्याय नक्कीच मिळणार त्यांनी असे आश्वासन दिले। तरी त्यांचे ऑल इंडिया उशू असोसिएशनतर्फे
व अहमदनगर जिल्हा बैल यांच्यातर्फे सुद्धा मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या या संघटनेचे नवनिर्वाचित सचिव श्री उदमोले सर यांनी सुद्धा